नमस्कार सर्वांना. मंडळी, माझ्या बॅक साईडला मी जिथे उभे आहे, माझ्या बॅक साईडला मूर्ती तुम्हाला दिसत असतील. एकंदरीत तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल की आजचा व्हिडिओ कशा पद्धतीने कोणत्या विषयावर आहे हे थोडं तुम्हाला समजलं असेलच. पण एक सुखद धक्का तुम्हाला कदाचित मिळेल, पण घाबरू नका, कारण आपली गणपती बाप्पा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार आहेत. पण मूर्ती बनवण्याचं काम मात्र अगोदर सुरू होतं. त्याच्यामुळे आज आपण अशा ठिकाणी आलोय, अशा कुटुंबाला भेटायला आलोय, त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. आपले जे दर आठवड्याला आम्ही सध्या काय करतो, हा सिरीज चालू आहे. त्याच्यामध्ये आपण नवीन चेहऱ्या, नवीन फॅमिली अशी आपण भेटत असतो त्यांना आणि त्यांच्या व्यवसायाची माहिती करून घेत असतो. आज असंच आपण आलेलो आहोत आणि त्या कुटुंबाचा हा व्यवसाय आहे, त्यामुळे त्या कुटुंबाला भेटायला आपण आलो आहे. बाप्पाची आठवण जरी झाली ना, म्हणजे आता तुम्हाला तर प्रथम दर्शन मिळालेलं आहे ह्या वर्षाचं, की एक खूप आनंद होतो, आतुरता होती आपली, कधी आपले बाप्पा येणार आहेत. आणि नंतर मग काउंटडाऊन थोड्या दिवसांनी आता सुरू होईल. त्याच्या अगोदर आपला श्रावण महिना आहे. पण ह्या मूर्ती बनवण्याचं काम त्यांना किती अगोदरपासून करावं लागतं आणि त्याच संदर्भात आपण आज माहिती घ्यायला इथे आलोय आणि त्या कुटुंबाला आपण भेटणार आहोत. तर चला, पण त्याच्या अगोदर माझ्या बरोबर तुम्ही पण गणपती बाप्पांचं दर्शन घ्या. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा, तुमची ओळख. मी मंगेश राजाराम डाकवे, विठ्ठलवाडी, आकुर्डी, पिंपरी चिंचवड मध्ये. हा व्यवसाय तुम्ही आता जो मूर्तिकार, या मूर्ती ज्या बनवल्या जातात, हे किती वर्ष करताय? साधारण आमच्या वडिलांपासून स्वातंत्र्य सैनिक राजाभाऊ डाकवे यांच्या स्फूर्तीने त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याच्या पुढे आम्ही आमची त्यांची मुलं आणि आता नातवंडा करत आहेत. आता तिसरी पिढी काम करत आहे. गेले 47 वर्ष आमचा आकुर्डी विभागामध्ये काम चालू आहे. 47 वर्ष, 3 वर्षांनी 50 वर्ष पूर्ण होतील. त्यांच्या छंदामधनं निर्माण झालेली ही कला आता आमचा उपजीविकेचे साधन झालेलं आहे. तर आता आम्ही फक्त इको फ्रेंडली म्हणजे शाडू मातीच्याच मूर्ती आम्ही बनवतो, की जेणेकरून पर्यावरणपूर्वक मूर्ती आम्ही तयार करतो. तर खूप लांब लांबचे भक्तजन आमच्याकडे मूर्ती न्यायला येतात. त्यांना मूर्ती भावते, आवडते, त्यामुळे ते आमच्याकडे आवर्जून येतात. 2 महिने 3 महिने अगोदर त्यांची ऑर्डरही देतात. आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या पाहिजेत, त्या पद्धतीच्या आपण मूर्त्या त्यांना बनवून देतो. पाहिजे तो कलर, शेलाचा, धोत्राचा, पितांबराचा कलर ज्या पाहिजे त्या पद्धतीने आपण त्यांना तसा पाहिजे तसा करून देतो. आता ही मूर्ती जी ही म्हणजे मोल्डचा वापर करता का की डायरेक्ट कसं? दोन्ही गोष्टी आहेत. जर कोणाला मोल्ड मधलं पाहिजे असेल त्यातल्या शक्यतो जास्तीत जास्त 75% आम्ही मोल्ड मधल्या मूर्ती देतो आणि ज्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्ती पाहिजे असतील तर त्यांना हाताने बनवून देतो. आता ही एक मूर्ती आमची हाताने चाललेली आहे. तिथं आता काम चाललेलं आहे. ह्या 2 फुटाची ही मूर्ती आता एक कारागीर आमचे म्हणजे पूर्णपणे हाताने केली. हो, आता ही पूर्ण हाताने, म्हणजे ह्याला साच्याचा अजिबात वापर नाही केलेला आहे. हे आतमधनं पोकळ 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 करत करत ती मूर्ती आलेली. आणि समोर जी एक मूर्ती दिसते, आता हे आहे ते तुमचे कोण मुलगा आहे का? मुलगा आहे. म्हणजे ही पिढी तिसरी आहे का? आता ही मुलाची पिढी आहे ना, ही तिसरी पिढी, माझी दुसरी पिढी. वडिलांपासून आमच्या सुरुवात झालेली. ह्या फोटो प्रमाणे बनवली ही मूर्ती आहे ना, श्रीपाद वल्लभा प्रमाणे बनवली आहे. पद्मासन मांडी, जोई घेतलेली, भगवा वस्त्र, त्यांचे जो केसाचा जो आंबाडा असतो त्या पॅटर्न मध्ये. फक्त श्रीपाद वल्लभांमध्ये काय हाताची घडी असते ना, त्याच्याऐवजी आपण देता हातात घेतलाय आणि मागच्या दोन्ही हातामध्ये परशू वगैरे दाखवलेत. आणि ऑर्डर आहे का? हा, ऑर्डर प्रमाणे बनवली. त्यांनी सांगितली. ते खालती सिंहाचं बैठक केलीये किंवा ती पद्मासन मांडी असते त्या पद्धतीने केली. गळ्यामध्ये जी आहे ती रुद्राक्ष माळ आहे ती घातली. म्हणजे शक्यतो वल्लभांचीच मूर्ती, फक्त गणपतीचा चेहरा, असा आम्ही समतोल साधलाय. तो किंमत किती येते मूर्ती? आता ही अशी बनवून घेतल्यामुळे
जेमतेम 3.5 4.5च्या पर्यंत जाईल. ही घरगुती आहे का? हा घरगुती, साईज छोटी आहे म्हणून घरगुती. घरगुती आहे. हा घरगुती. तुम्ही तिसरी पिढी. तिसरी पिढी. हो. तुम्ही पहिलं तुम्ही वेगळा जॉब वगैरे काही करता का? हा म्हणजे मी पहिले जॉब वगैरे पण करत होतो. मग जॉब मध्ये कमी सक्सेस मिळायला लागला. मग म्हटलं आपला धंदाच आहे, तर मग म्हटलं इकडं तिकडं जाण्यापेक्षा आपला धंदा पण आहे, त्यातच वडिलोपार्जित चालत आलंय, मग त्यातच आपण काहीतरी करिअर करू. बिझनेस आहे तो सीझनल आहे. हा सीझनल. हा पण मग तुम्ही म्हणताय मे मधून सुरुवात होते ना? हा. आता गणपती नंतर म्हणजे सप्टेंबरला आहेत गणपती, त्याच्यानंतर परत मग ते स्टॉप होतं ना? हो. मग परत दिवाळीला चालू होते गणपती. मध्ये फक्त 3-4 महिने जातात. दिवाळीपासून? हो दिवाळीपासून सुरुवात करतो. अच्छा. पण मग त्याच्यानंतर इतर जे काही येतात त्यामुळे फक्त गणपती आहे का इतर पण कुठल्या मूर्ती? नाही, मग जे बाकीचे मध्ये आधी येतात ना, की बाबा आमचा कृष्ण पेंटिंग करून दे, आमची शंकराची मूर्ती आहे ती पेंटिंग करून दे, विठ्ठलाची मूर्ती आहे ती पेंटिंग करून दे, किंवा शिवजयंती आली की शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ती पेंटिंग करून दे, किंवा इतर टायमाला मंदिरात असतं नाही का, गणपती आला की बाबा आमच्या मंदिरातला गणपती जरा पेंटिंग करायचा आहे, मग आम्ही आमचं सामान घेऊन मंदिरात जातो, ते पेंटिंग करून द्या. किंवा मध्ये मध्ये फायबरच्या मूर्त्या येतात आमच्याकडे 10-10, 12-12 फुटी, 15 फुटी, मग त्या आम्ही पेंटिंग करतो. आता बघा, आता त्यांनी सांगितलं ना, त्यांच्या नातवंडांचं सांगितलं त्यांनी. आता तुम्ही तिसरी पिढी आहे. मला सांगा, तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा तुमच्याकडून काय घडलं गेलं? म्हणजे तुम्ही पण बसलात ना, जसं लहान मुलं तुमच्या घरातली बसतात तसं तुम्ही पण बसलात पहिल्या वेळेला, आणि त्यावेळेला तुमच्याकडून काय म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही आलात? बरोबर. तुमचं एक थोडस आमचे लहानपणीचे पण फोटो आहेत की आम्हाला वडिलांनी असं उचललंय, वरनं बाबा गणपती देतात छोटा, असे लहानपणीचे पण फोटो आहेत. किंवा कुठली घडली तुमच्याकडून तुम्हाला सांगतो ना मग असं, अरे हा गणपती उचलला, त्यानंतर मग एखादा ब्रश घ्यायचा, कलर तर नसायचा त्या ब्रशला, तेव्हा कलर पण महाग होते, आपलं पाणीच घ्यायचं आणि गणपतीला मारत बसायचं, अरे मी गणपती रंगवला, असं ह्यांनी कौतुक करत गेले की माझ्या मुलाने गणपती पेंटिंग केलं, हे केलं ते केलं, अशी निर्माण आवडत गेली. मग आज थोडा गणपतीसाठी ह्यांना मग कुठं, मग त्यांनी सांगितलं तसंच माती मळून दे, कुठं मग जराशी यांना मदत कर, किंवा गणपती इकडचे तिकडं उचलून ठेव, किंवा पप्पा तुम्ही आज 5 गणपती गेले, पप्पा तुम्ही आज 10 गणपती गेले, असे मोजून दाखव. किंवा तुमच्या कुटुंबाचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला ती आवड लहानपणापासूनच होती. असं नाही, पण असं होतं ना काय काय वेळेला की ते म्हणजे होतच. म्हणजे थोडक्यात कसं सांगायचं माहिती, आपण आता बघतो की डॉक्टरची मुलं डॉक्टर होत नाहीत. पहिल्यांदा व्हायची, पण आता नाही होत. आता ते वेगळ्याच वर्गामध्ये तो इंजिनियर होता वगैरे असं. त्यामुळे ते तसं तुमच्या बाबतीत झालं का? म्हणजे आपला व्यवसाय तर हा आहे, पण आपल्याला नाही बाबा असं तुमच्या घरात पण कोणाला नाही असं झालं की बाबा हा नाही मला दुसऱ्यातच इंटरेस्ट आहे? आहे ना, म्हणजे बहिणी वगैरे आहेत ना माझ्या, एक इंजिनियर झाली, काय जण जॉबला आहेत, काय शेअर मार्केटिंगचं केलं, किंवा मी पण साईड वेगळी घेतली, पण वेगळ्या साईड घेतली, पण परत गणपतीतच आलो, असं झालं. म्हणून कधी असा हातभार लावायला येतात? हो, त्यांना ते दुसरं जरी काम केलं असेल ना, पण हे काम केल्याशिवाय त्यांना चैन पडतच नाही. आणि कुटुंबाचा व्यवसाय म्हटला हातभार लागतो, हातभार सगळ्यांचा लागतो, आणि मनुष्यबळ लागतच. म्हणजे तो तुम्ही काही करा, कुठलाही व्यवसाय करा, मनुष्यबळ लागतं, काही करा, पण घरातले फॅमिली मेंबर तर त्यांचा हातभार असेल तर चांगलंच असतं. म्हणजे बरोबर. दुकानात येते ना तेव्हा हे पावडर फॉर्म मध्ये मिळते. हे ऍक्च्युली येते आपल्याला राजस्थान वगैरे ह्या साईडनी. मग आपण तिकडनं आणली ना, त्याला शाडू माती म्हणतात, इको फ्रेंडली. हिचं लवकर विसर्जन होते माती, पीओपी पेक्षा लवकर. म्हणजे जेमतेम मूर्ती कम्प्लीट पूर्ण विसर्जन व्हायला 1-1.5 तास पुरेसा असतो तिला. म्हणजे मूर्ती एवढं पाणी ठेवलं तर 1.5 तासात मूर्ती पूर्ण विसर्जन होते. तर पीओपीला वेळ लागतो. आणि ही माती आपल्याला सुक्या फॉर्म मध्ये आल्यानंतर ह्याच्यात आपण पाणी टाकून मग ह्याचे असे गोळे तयार करून घेतो. मग ह्याचे गोळे तयार केल्यानंतर हा डाय असतो, हा मळून घेतली.
मग ती ही डाय असतो, डाय हा पीओपीचाच असतो. मग ही माती घ्यायची, ह्या डाय मध्ये लावायची आणि लावून लावून हे पार्ट मध्ये डाय असतात, असे असे एक एक पार्ट मध्ये डाय असतात, ते जॉईन करत करत लावायची. लावून झाल्यानंतर सगळी झाल्यानंतर तिला जवळजवळ 1-1.5-2 तास अशीच ठेवायची. ठेवल्यानंतर ते डाय परत काढून घ्यायचा. डाय काढून झाल्यानंतर कच्ची मूर्ती तयार होते. कच्ची मूर्ती तयार झाल्यानंतर हा हाच मोल्ड आहे हा या गणपतीचा. कच्ची मूर्ती झाल्यानंतर मग पुढची स्टेप त्याला हात बसवणे, फिनिशिंग करणे, त्याच्यावरती डिझाईन काढणे. मग ते झाल्यानंतर मधला वेळ कम्प्लीट एक 8-10-15 दिवसाचा जो काय आहे तो द्यायला लागतो मूर्ती वाळायला. मग मूर्ती मग अशीच ठेवली जाते वाळण्यासाठी. म्हणजे त्यातलं पाणी गेलं की म्हणजे मूर्ती वाळली. मग इकडं म्हणजे ऍक्च्युअली वातावरण थंड आहे. कसं काय म्हणजे लाईट वगैरे तुम्हाला चालू नाही नाही, मग काय असतं, हिटर असतो ना, हिटर पंखा असतो किंवा गन हिटर असतो, त्याच्याने मग आपली शेकत राहायची, मग जेणेकरून त्यातलं पाणी वाळेल आणि मूर्ती एकदम करकडीत सुकेल अशा हिशोबाने. मग इकडनं गेले की मूर्ती आम्ही खालती कारखान्यात नेतो. मग पहिलं बेसिक व्हाईट मारणे, त्यानंतर मग बॉडी कलर आल्यानंतर शेडिंग आल्यानंतर मग शेला मारायचा, धोतर मारायचा, डोळे सोनेरी. मग हे झाल्यानंतर मग सेलिंग. अशी ती प्रोसेस असते. एक सांगितली की नाही, ह्या प्रत्येक कामासाठी म्हणजे प्रत्येकाने वाटून घेतलेत का काम? नाही करायचं, हे काम करायचं असं नाही, तशी वाटून घेतलेत म्हणजे सगळ्यांना सगळंच काम येतं. ते बरोबर म्हणजे ते यायलाच पाहिजे. तुमचं पिढीचं म्हणजे आता ही ते बोलले तिसरी पिढी हे सगळ्यांना ते आलंच पाहिजे. कुटुंबाचा व्यवसाय म्हटल्यानंतर. बरोबर. पण ज्यावेळेला कारखान्यात असतं की नाही, बाहेर वर्कर ठेवले जातात, बरोबर. त्यावेळेला ते नेमली म्हणजे हे काम तूच करायचं ते. म्हणजे तसं होतच थोडक्यात. एकाने बाबा शेला धोतर घेतलं तर शेला धोतर, किंवा आमची मावशी आहे तिने रेट ठरवायचा, आमची काका काकी त्यांनी डोळे वगैरे काढायचे, अनिल काका त्यांनी फिनिशिंग करायचं, किंवा आम्ही प्रोडक्शन करायचं. असं त्यातल्या त्यात चालतं. म्हणजे तू हे काम बघ, तू ते काम बघ, तू मॅन्युफॅक्चरिंग बघ, मी सेलिंग बघते, पेंटिंगचं मी बघतो. असं सगळं कोऑर्डिनेशन करून त्यातनं मूर्ती घडवायची. मूर्ती जी आहे ना समोर, तुमच्या समोरच आहे ही, आता तुम्ही म्हणाल ना मोल्ड मधून काढलेली मूर्ती, ही मूर्ती घरगुती म्हणजे आहे का सार्वजनिक आहे? आता घरगुतीच आहे जवळजवळ. आजकाल पहिले घरगुती साईज म्हणजे 1-2 फुटापर्यंत नॉर्मल शक्यतो बसवतात. 2-2.5 फुटापर्यंत घरगुती साईज बसवतात. त्याच्या पुढे मग काय जण लहान मंडळ असेल तर ती पण बसवतात. म्हणजे गिरायकावरती डिपेंड आहे. विसर्जनाची मूर्ती त्यांना एक वेगळी ठेवायला लागते ना. मोठी हो बरोबर. पण आता तुमच्याकडे असे केव्हापासून ऑर्डर सुरू होतात? ऑर्डर आम्ही ऍक्च्युली मे-जून मध्येच घेतो. आणि किती ऑर्डर असतात? जेमतेम नाही म्हटली तर एक 60-70 तरी असे असतातच. आणि रेग्युलर तर वेगळेच असतात. रेग्युलर म्हणजे विदाउट बुकिंग करून, म्हणजे 700-750 पण 70-80 आम्हाला सार्वजनिक पण आहे. सार्वजनिक गणपती पण आहे आणि घरगुती पण आहे. असं पण मोठ्या मूर्तींचं आपल्याकडे विसर्जनाचं जरा हे आहे. समुद्र नाहीये, नदीमध्ये करायचं नाही. पण हे गणपती कमी पाण्यात पण विसर्जन होऊ शकतात. इको फ्रेंडली गणपती शाडू मातीचे हे ह्याच्यामध्ये पण होऊ शकतात, कमी पाण्यात पण विसर्जन. मग त्याच्याबद्दल मी स्वतः साक्षीदार आहे, कारण माझ्याकडे पण घरी गणपती येतो आणि आम्ही आमच्या घरीच गणपतीचं विसर्जन करतो. पण एवढी मूर्ती आम्ही मोठी घेत नाही, कारण एवढ्या मोठीचं म्हणजे ते विसर्जन करायला पण घरी जरी झालं. बरोबर. आणि विसर्जन झाल्यानंतर ही माती आहे ना, त्या मातीचं तुम्ही नाही झाडांना घातली तरी चालते, पण ह्याच्यामध्ये तुम्ही जर चिकट असते ही माती, त्यामुळे तुम्ही होते पण वेळ लागतो. पण जर तुम्ही ह्याच माती जर लहान पोरांना ते क्ले टाईप तुम्ही सफरचंद करून द्या, किंवा अजून केळं करून द्या, फ्रूट करून द्या, किंवा तुम्हाला जर अजून काय त्या मातीची ऍक्टिव्हिटी बनवायची तर ते तुम्ही
बनवू पण शकता, रिसायकल होऊ शकते ती माती. पण हे प्रत्येकाचं म्हणजे स्वतःचं जर घर आहे बंगला टाईप, आता आम्ही तर करतोय आमच्या गार्डन मध्ये जाते आमच्या, बरोबर. आणि एवढं करायला म्हणजे ते घरात लहान मुलं पण पाहिजे, लहान मुलं पाहिजे, बरोबर. आणि आजकाल खरं तेच सांगते, आजकाल असं करण्याकडे कोणाचा कल नाहीये, जेवढं रेडीमेड. नाही, पण जे आपण रेडीमेड मिळतं ती गोष्ट वेगळी, पण स्वतःच्या हाताने बनवती मजा वेगळी. ते वेगळंच आहे, प्रश्नच नाही, ते वेगळंच आहे, पण ती आवड पण असेल. आवड पण असायला. बरोबर. दुकानात येते ना तेव्हा हे पावडर फॉर्म मध्ये मिळते. ज्या वेळेला सुरुवातीला तुम्ही 47 वर्ष झाली म्हणताय ना, अगोदरच्यांनी पण सांगितलं असणार, त्यावेळेला कितीची ऑर्डर होती, म्हणजे पहिली तुम्हाला आमची? बरोबर आहे. खरी मूर्तपेढ आमच्या वडिलांनी जी सुरू केलेली आहे, त्यांचे गुरु पुण्यातले सुप्रसिद्ध मूर्तिकार म्हणजे B.R. खेडकर, त्यांच्या स्फूर्तीतनं आमच्या वडिलांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली की ही सुरुवात केलेली आहे. पहिले दिवाळीची शिकले का पहिले? हो, पहिले तिथे शिकले, पुण्यामध्ये कसबा पेठेमध्ये. तर त्या ठिकाणी त्यांनी बालपणापासून शिकले, आणि त्यांच्या ज्या छंदातनं सुरुवात झाली, मग आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये येऊन 47 वर्ष आले. त्या 47 वर्षात अखंड सुरुवातीपासून 13 गणपती पासून जी सुरुवात झाली, पहिले 13 गणपती हाताने बनवून. कुठलं वर्ष होतं? 73 असेल. 73 त्यांनी इथेच सुरू केलं? हो, नाही, आकोटी गावामध्ये आम्ही भाड्याच्या खोलीत राहत होतो. तर त्या ठिकाणी आम्ही 13 वर्ष आपलं 13 गणपतीने वडिलांनी सुरुवात केली. मग आस्ते आस्ते मग आमची आई मदत करायची. त्यानंतर मग आम्ही 4थी 5वीत असताना माती मळून दे किंवा मोल्ड मध्ये आहे ना साच्या हे माती भरून दे, असं करत करत मग आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने सुरुवात केली. आता तुम्ही बोललात म्हणून विचारते, ऍक्च्युली मग तुम्हाला आवड होती का आई वडिलांनी बसवलं की ये चल बस? नाही, मातीत खेळायची खूप आवड असल्यामुळं आई वडील जवळ नसल्या नको मातीत खेळू म्हणलं तर आवड होती, त्यामुळं ते आम्ही तसं हे केलं, आणि त्यातून मार्गदर्शन आई वडिलांचं मिळालं, आमच्या चुलत भावंडांचं मार्गदर्शन मिळालं, बाकीच्या जे गणपती घ्यायला येतात भक्त त्यांचं जरा प्रोत्साहन मिळालं, चांगली मूर्ती होते त्यामुळे आम्हाला जरा थोडासा हुरूप आला. आणि एक काळ आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तसा मग आपल्याला पुरस्कार पण दिला, त्याची खालती आमच्याकडे हे आहे म्हणजे. पण आता हे पिढ्यानपिढ्या पुढे झालं, म्हणजे ही सगळी आवडच आहे सगळं. मुलांना कुठल्याही तुमच्या आत्ताच्या पिढीला सुद्धा तुम्हाला जबरदस्ती नाही करायला लागली, जबरदस्ती ऑटोमॅटिक आकर्षित होत आहेत ते, आपली काय करतायत, आपला दादा काय करतोय, आपला बाबा माती हातात घ्यायची, हे करायची. हो, आणि दुसरी गोष्ट अशी असते, त्यांनी त्रास दिला म्हणून आम्ही त्यांच्या पुढे माती ठेवतो, ही घे माती, तुला काय करायचं ते कर. काय म्हणते माहिती का, तुम्ही त्याला माती खेळायला दिली, तो खेळतोय, पण तुम्ही त्याला काही नाही सांगितलंय, पण त्याने स्वतःला त्याला वाटलं की मला हे बनवायचंय, मग असं त्याने पहिलं काय बनवलं की तुम्हाला एक सुखद आश्चर्य म्हणजे धक्का बसला की वा माझी पुढची पिढी तयार होते, म्हणजे त्याने अशाच टाईप मध्ये काय केलं, मोदक केला? मग सुरुवातीला मग आम्ही शक्यतो जास्त मग गणपतीच्या अनुसरून मग आम्ही उंदीर करा सांगायचं, मग ते ऑटोमॅटिक उंदीर करायचं, मग उंदीर करायचं, मग त्याला मग मारणार मग मांजर पाहिजे, मग त्याला हे पकडणार मग कुत्रा पाहिजे, असं म्हणजे स्टेप बाय स्टेप उंदीर, मांजर, कुत्रा, गाय, बैल असं करत करत मग त्याला त्या अवयवांची आपण ओळख करून दिली की बाबा ह्याला शिंग आहे, हे डोळे आहेत, हे पाय आहे, ही शेपूट आहे, असं करत 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 मग ते शिकत गेले, म्हणजे चांगले होत गेले असं. तुमचं नाव सांगा? सुलोचना मंगेश दाखवे. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 36-37 वर्ष झाली. हो. आणि म्हणजे त्यावेळेला हा यांचा व्यवसाय चालू होता ना? हो होता. पण मग तुम्ही म्हणजे तुमचं माहेर तिकडे पण आहे? हो, वडील करायचे, माझे वडील करायचे मूर्ती. हा, म्हणजे पहिल्यापासून म्हणजे माहिती होती? हा, माहिती होती. म्हणजे वडील जास्त जड गेला नसेल? नाही. हो, आणि त्यांनाही चांगलं झालं असेल. तुमच्याकडे हे डोळे आणि हे काय काम आहे तुमच्याकडे? आखणी काम पूर्ण, डोळे, गंध वगैरे, हे जे आखणी काम आहे हातावरचं ते सगळं. आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही जेव्हा आला ना त्यावेळेला तुमच्याकडे काय काम दिलं होतं? नाही, मी पहिल्यापासून आखणी काम करतेच आहे. हा, कारण वडिलांकडे पण करायचं आम्ही, तर आहे म्हणजे माझ्या हातामध्ये. आणि माझ्या 2 परीक्षा पण झाल्या चित्रकलेच्या, त्यामुळे मला आणखीन हे
आवडीचा विषय मिळाला, ड्रॉइंग आवडत असल्यामुळे. म्हणजे अगोदर लग्नापूर्वीच झालेलं हो हो हो, शाळेत असताना. शाळेत असताना. हा. म्हणजे काय तुम्हाला आवड अगोदरपासूनच आहे? हो नाही. छानच आहे सगळं. ताई तुमचं नाव सांगा. अर्चना महेश डाकवे. आणि ह्या पण दुसऱ्या पिढी ना? दुसरी पिढी. आणि तुमच्याकडे तुम्ही काय काम आहे? आम्ही धोतर, शेले, सोनेरी, फक्त आखणी काम सोडून बाकी सगळे आम्ही करतो. नाही, हा आपला बिझनेस आवडीने करायला लागलो. मी मुंबईची असल्यामुळे मला मुंबईचं माहिती होतं. इकडे आल्यानंतर मी ते शिकलं सगळं. आपण बघितली दुसरी पिढी आणि तिसरी पिढी, पण इथे आपण बघतोय चौथी पिढी. बरोबर? चौथी पिढी. आणि छोटे बच्चे कंपनी डायरेक्ट एकदा मूर्ती रंगवतायत आणि काय काय आणि हसत हसत. अरे वा, एकदम मस्त. बघू चेहरा. हा, आता बोला. आपलं नाव सांग बरं. माझं नाव आर्यन अमित शिगवणे. इकडे वरती बघ. काय म्हणाला? माझं नाव आर्यन अमित शिगवणे. आणि तू कितवीला आहे? चौथीत. इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम? इंग्लिश. कुठल्या शाळेत आहे? सेंट अर्सल हायस्कूल. शाळेत आहे का? अरे बापरे. बघा गणपती पेंटिंग. दाखव तू. हा गणपती तू पेंट केला का? काढलेले. अरे नाही बरोबर, माझा आहे लाईन त्याच्यात. त्यांनी सगळं केलेलं आहे. छान बनवली मूर्ती. मग ही कोणासाठी बनवले? तू घरी ठेवणार तुझ्या टेबलवर का कसं काय? नाही, की मित्राला देणार? गावाला पाठवणार? गाव कोकण. कोकण माझं पण आहे. गुहागर का? बर. आणि तुला म्हणजे तुला आवड आहे ही? असे म्हणजे कोणी सांगायची गरज नाही, तू स्वतः बसला का? सगळे बघतात कसे करतात पेंटिंग, सगळे गणपती बनवतात, मग तुला आवड निर्माण झाली. चला आपण मग तो गणपतीचं पेंटिंग त्यांनी फक्त केलंय? सगळं म्हणजे मूर्ती पण त्याने बनवली का? नाही, मूर्ती कलर काम, पेंटिंग सगळं केलं. आखणी काम त्यांनीच केलेलं आहे सगळं. त्यांनीच केलं. अरे वा. त्याला आवड पण आहे पेंटिंगचं. ताई तुझं नाव सांग. स्वरा दिनेश शिगवण. आणि तू कितवीला आहे? 5वीला. ह्याच्यापेक्षा मोठी आहेस का तू? हे काकाची पण. अच्छा. आणि तू पण उडसू लागला? हा. हो का? मजा आहे. आणि मग ह्याचं काय आता पेंटिंग चाललंय का? तुला पण आवडते? सगळे बसले की तू पण बसते का? मग एक काम तू घ्यायचं ना त्यांचं. काय घेते? हट्ट करते का? तुम्ही हट्ट करता का आम्हाला हे काम पाहिजे, की जे आई बाबा देतील ते गप्प करता? काय रे? बोलायचं. बोल ना, तुझ्या मनात काहीतरी वेगळं आहे. बोल. हट्ट करतो तो दिसतोय चेहऱ्यावरून. तो चेहऱ्यावरून दिसतोय म्हणून तर मी बोलले. हा ना? तुला जे काम पाहिजे ते आई बाबा देत नाहीत. बरोबर ना? आहे ना? मी बरोबर बोलले ना? कुठलं काम हवं असतं तुला? गणपतीचं. कसलं काम? पेंटिंग. पेंटिंग दिलं की मग तुला पेंटिंग करायला? पहिला अभ्यास पाहिजे ना बाळा. अभ्यासाशिवाय कसं? आपण हे पण करायचं आणि अभ्यास पण पाहिजे बाबा. अभ्यास पाहिजे ना. आडनो अमित शिगवण. काय तुझं नाव? आडनो अमित शिगवण. आणि तू कितवीला आहे? पहिली. तू पहिली. हे शेंडीफळ दिसतंय. मग तू पण पेंटिंग करतोय? हो. तुला काय दिलंय पेंटिंग करायला? गणपती दिले. गणपती दिलाय. बर. आणि मग तू स्वतः बसलायस का? हो. मग तुझी शाळा तर कमी वेळ असेल ना? दुपारी येत असणार तो घरी? नाही, तो तिथे जातो. कोणत्या शाळेत आहे? हे उर्सुला शाळेतच आहे. पण अच्छा बहिणीच आहे का? मग तुला आवडतं? मग इकडे गणपतीचं काम सुरू झालं की तू लगेच येतो का? हो. घरी नाही, आईकडे. आईला सांगून येतो का आईला घेऊन येतो? आईला सांगून येतो. मी चाललो. कुठे चाललो? आजोबांकडे ना? वा मस्त. ताई तुम्ही जे म्हणत होतात ना की गौरीचे मुखवटे ते पण बनवले जातात ना? हो. हे
भांड आहे तांब्याचं. मातीचे का? नाही नाही, हे तांब्याचं भांड आहे. हे बघ, हे तांब्याचं भांड आणि ही डिश आहे. त्याच्यावरती मुखवटा काढायचा देवीचा, म्हणजे गौरीचं जे आहे मुखवटा तो काढायचा. तांब्याचं भांड आहे. तांब्याचं भांड हे पेलाच आहे हा. आणि ही वरची डिश बारकी तामणासारखी. ड्रॉइंग केलेलं हा, ड्रॉइंग केले. आता तो पेंटिंग करायचा, गौरीचा मुखवटा पेंटिंग करायचंय. पण मग ते चिकटवायचं का काय? नाही नाही, ते फक्त असंच ठेवतात. त्यांचा फक्त हे असंच असतं. आणि मग गौरीचं जे आपण साज मांडतो ते मांडतात मग त्याच्या पुढे असं आहे. हा, मग आता ह्याचं तुम्ही काय सांगितलं? मग हे तुम्ही काय बनवून देता मग? आता हा पेंटिंग करून द्यायचं. ह्याच्यात गौरीचा मुखवटा काढून द्यायचा असं आहे. पण मग त्या गणपती बरोबरच त्याची ऑर्डर असते ना? हो, आता हे श्रावणामध्ये लागणार आहे म्हणून हे लवकर आलंय पेंटिंगला असं आहे. हा, आता ह्यांना हे श्रावणात लगेच लागणार आहे. हा, ते असतात तेही पेंटिंगला येतात. त्यानंतर हो, नुसतं डोळे नाक वगैरे हे असं हे करून पेंटिंग करून द्यायचं चांदीच्या मुखवट्यांना. आणि आपला माठ असतात छोटे ते गडू, ते त्याच्यावरती पेंटिंग असतं. काही काही खायचा पान पण आणतात, त्या पानावरती मुखवटा फक्त काढून द्यायचा असं पण असतं. म्हणजे थोडक्यात आता जे काय झालं ते इको फ्रेंडली जे चाललंय ना, त्याच्यामध्ये पानं पण पासून जे बनवतात त्याच्यामध्ये असणार ते, हो ना? म्हणजे खायचं पानच देतात. त्यांची पद्धतच आहे. पद्धतच असेल पद्धत आहे का? हा हा हो का? हा. अनिल राजाराम डाकवे. तुम्ही दुसरी पिढी? हो, दुसरी. आणि आता हे आम्ही बराच बघत आलोय कसं काय सगळं. पण तुम्ही हे म्हणजे मूर्ती किती पासून सुरू आहे? म्हणजे किती पासून, म्हणजे विचारताय तुम्ही? उंची उंच 10 इंच पासून आहे चालू. 10 इंच. हा, ते 2.5 फुटापर्यंत गणपती असतो. 2.5 फुटापर्यंत. हा, शाडू माती. आणि त्यांची किंमत आता 10 फूट जे आहे आपलं 10 इंचीचे आहे त्याची जवळ 1200 रुपये किंमत आहे. आणि 2 आहे ते 5000 6000 असे, म्हणजे जसं चित्र गणपती राहील मूर्ती राहील तशी ती किंमत ठरते. पण मग असं पण मला ऐकायला मिळालं, म्हणजे आपल्याकडे करतात ते, आता इथे माहित नाही मला, की काही ना दागिने नको असतात. हा, काय हो, काय दागिने नको त्यांचे, म्हणजे त्यांचं ते बनवतात ना दागिने चांदीचे, मग ते म्हणतात आम्हाला प्लेन ठेवा. मग काय गणपती तसे पण असतात. हाताला होल पाहिजे. ते होल दागिने विदाउट ज्वेलरी आणि विदाउट म्हणजे ज्वेलरी सहित त्यांचे रेट वेगळे असतील ना? ते रेट तसे ठेवायचे. आपल्याला ते प्लेन करायला लागतात ना. हा, आणि ते हा, फक्त आम्ही ते ज्वेलरी करतो ना, ते ज्वेलरी बंद केले. पहिलं ज्वेलरी यायचे ते, आता पाण्यात विसर्जन गेलं आपलं, ते मासे नाही ना, त्यामुळे आम्ही काय केलं, ते ज्वेलरीचं सगळं बंद केलं. मने खडे बिडे लावायचे याच्या, मग ते कलरचे खडे मिळतात कलर, ते आम्ही खडे लावतो असे. ते लावलेत गणपती तसे. आणि हे रेट ठरवलेले आहेत असे. हे असे खडे आहेत ना, हे मारतो. मग ते आपले कलरचे हे सगळ्या शाडूचे आहेत. सगळ्या शायनिंग भरपूर आहे. आता हे 2 फरक. आता ही आता आब्रकची, ही आब्रक कलर म्हणजे हा चमकते ना, हा आब्रक. आणि हे प्लेन म्हणजे अमेरिकन कलर म्हणतात. मग याला शायनिंग नाही, मॅट फिनिशिंग. मग तिची किंमत किती आहे? नाही का, आम्ही आता आपल्या इथला घरचा कारखाना असल्यामुळे आम्ही बाहेरपेक्षा किमतीत त्या ठेवल्यात. तरी पण किती? आता ह्याची किंमत आहे 1800 काय आहे, 2200. आणि ही ती पण 2201लाच ठेवली. हा, हाईट प्रमाणे म्हणजे उंचीप्रमाणे. आणि ही मधली आहे ती, ही लालबागची, ही 2501.